नमस्कार, मी अनिल जाधव. ॲग्रोवनच्या मार्केट कट्टामध्ये आपलं स्वागत. आपण बघतोय की जवळपास मागच्या 15 दिवसापासून कमोडिटी मार्केटमध्ये कापूस कमोडिटी हीच चर्चेमध्ये आहे. आपल्या बाजार समित्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी कापसाचे दर 10,000च्या दरम्यान चाललेले आहेत. तसेच वायद्यामध्ये बाजार वाढलेला आहे. त्यामुळं वेगवेगळ्या स्तरातून सुद्धा या तेजीला विरोध होतोय. आपण बघतोय की मागील काही दिवसांपासून वस्त्रोद्योगाने ही अशी मागणी केली होती ही तेजी जी आहे ती जस्टिफाईड नाहीये. याच्यावरती काहीतरी सरकारने नियंत्रण आणायला हवं. परंतु आपण जर शेतकऱ्यांच्या दृष्टीने बघितलं तर शेतकऱ्यांचं जे काही उत्पादन घटलं होतं त्या मानाने त्यांना हा जो दर मिळणार आहे तो खूप काही फायदेशीर आहे असं म्हणता येणार नाही. परंतु दुसरीकडे उद्योगांचं म्हणणं वेगळंच आहे. तर आपण या चर्चेच्या माध्यमातून या सगळा तिढा किंवा म्हणजे हा जो सगळा गुंता निर्माण झालेला आहे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आज आपल्यासोबत आहेत इचलकरंजी येथील यंत्रमाग धारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन सर, शेतीमाल बाजार अभ्यासक सुरेश मंत्री सर आणि अकोला येथील शेतकरी गणेश नानोटे सर. मी आपल्या सगळ्यांचं अग्रवन गटामध्ये स्वागत करतो. तर मी सर्वप्रथम नानोटे सरांकडे जातो. तर नानोटे सर, यंदाचा हंगाम नेमका आपल्यासाठी कसा राहिला? म्हणजे एकीकडे आपण बघितलं की जो काही पाऊस झाला किंवा मग खतं बी बियाणं यांचे रेट वाढलेले आहे, पावसाने उत्पादकता घटली, तर आपल्या दृष्टीने आपल्यासाठी हंगाम कसा राहिला? साहेब, एक दुर्दैव वाटते की यावर्षी म्हणजे जे भाववाढीबद्दल जे काही लोक बोलत आहेत सध्या शेतकऱ्यांना, एक दुर्दैवाची गोष्ट आहे. तर मी तुम्हाला उदाहरण चांगल्या तऱ्हेने समजावून सांगतो. यावर्षी कापूस जेव्हा मी लागवड केली तर सुरुवात चांगल्या तऱ्हेने झाली, पण नंतर काही निसर्गाचा जो काही समतोल जो झाला त्यामुळे प्रचंड आमचं नुकसान झालं. म्हणजे ऑगस्टमध्ये आमच्या परिसरात 21 खंड पडला. म्हणजे कधी न पडणारा पाऊस 165 मिलीमीटर पाऊस पडला. खूप नुकसान झालं. म्हणजे आमचे खतं वगैरे वाहून गेले. त्याला आम्हाला दुबार खतं द्यावं लागले. त्याच्यात खूप मोठ्या प्रमाणात खर्च झाला. यावर्षी म्हणजे नोव्हेंबरमध्ये सतत पाऊस आला, त्यामुळे जे काही सुरुवातीची बोंड आमच्या शेतात पकडली होती ती पण सडली. म्हणजे एकंदरीत माझं दरवर्षीपेक्षा एक मी म्हणजे माझ्या परिसरालाच एक अनुभव सांगतो तुम्हाला की माझ्या जवळपास 30 ते 35% माझं उत्पन्न घटलं. मागच्या वर्षी म्हणजे जर खर्चाचा हिशोब काढला आणि यावर्षीचा हिशोब काढला तर माझा नफ्यात काही असा काही फरक पडलेला नाहीये. जरी यावर्षी जे भाव दिसत असतील, म्हणजे काही म्हणजे जे कारखानदार असतील किंवा जे कापूस क्षेत्रातले लोक असतील त्यांना म्हणजे मला आवर्जून सांगावं असं वाटतं की ते तुम्हाला ते दिसतं तसं काही नाही आहे. एकूण खर्चाचा जर ताळमेळ जुळवला तर मागच्या वर्षीपेक्षाही माझा यावर्षीचा नफा कमी आहे. याचं मी तुम्हाला सविस्तर विश्लेषण देऊ शकतो. मला मागच्या वर्षी 11 क्विंटल एकरी कापूस झाला होता. त्याचा जवळपास भाव मी शिष्याला दिला होता. 5,800 त्याचा दर होता. त्याचे मला 63,000 रुपये मिळाले. यावर्षी मला फक्त 8 क्विंटल कापूस, 8,000 जरी भाव पकडला तरी 64,000 रुपये. पण खर्चात जर हिशोब काढला तर खर्चात जो मागच्या वर्षी जो एकरी 30,000 खर्च आला होता, एकूणदा 40,000 खर्च आला. कारण की याच्यात बरेचसे कारण आहेत. निविष्ठाचे दर खूप वाढलेले आहेत. जवळपास 20% प्रत्येक गोष्टीत भाव वाढलेले आहेत यावर्षी. मजुरीचे दर तर खूपच आता वाढलेले आहेत. प्रत्येक गोष्टी जर सरसकट विचार केला तर सरसकट 20%ची वाढ झालेली आहे जवळपास. म्हणजे जवळ माझा एकरी जर हिशोब काढला यावर्षी तर 40,000 रुपये खर्च झालेला आहे माझा एकंदरीत. जर 8,000चा भाव जर आपण पकडत असाल तर नफ्याचं जर प्रमाण बघितलं तर कमी आहे. तर जर मागच्या वर्षीचे जर भाव जर असते तर मला यावर्षी काही नफा नसता उरला. जवळपास माझी यावर्षी बरोबर झाली असती. हे माझं या जे काही मंडळी आहेत त्यांना आवडून सांगावं असं वाटतं. बरोबर. मंत्री सर, आपण आता नानोटे सरांकडून म्हणजे त्यांचं एक गणित ऐकलं की यंदा रेट जरी जास्त मिळाला असला तरी उत्पादन घटल्यामुळं, म्हणजे त्यांनी असं आपल्याला सांगितलं की मागच्या वर्षी त्यांना 11 क्विंटल उत्पादन होतं, यंदा 8 क्विंटलवर आलं. आणि त्यांनी ते गणित पण सांगितलं की मागच्या वर्षी एवढेच त्यांना पैसे मिळाले. तर आणि आपण असं बघतो की बाजार तर तेजीत आहे. तर नेमकं बाजार तेजीत आहे आपण असं म्हणतो, आणि त्याला कुठले कुठले घटक असे कारणीभूत आहेत की सध्या हा बाजार तेजीत आहे असं? धन्यवाद. सर्वप्रथम मी एक गोष्ट सांगतो, बाजार हे चालते सप्लाय आणि डिमांडवर. जर आपण डिमांड बघितली ती जर स्थिर जरी असली तरी सप्लाय या साईड 40%ने आवक कमी आहे यावेळेस. मागच्या काही वर्षात ही सर्वात कमी आवक आहे. मागच्या वर्ष या वेळेपर्यंत जवळपास 200 लाख बेल्स अरायवल झालेली होती. या वेळेस 40% कमी आहेत, म्हणजे 1,20,000 बेल्स अरायवल झालेली आहे. आणि भाव जर तुम्ही बघितले तर भाव मागच्या वेळेस
55-57 रेट होतं किलोला. यावेळेस जवळपास आता 100चे भाव पोहोचलेले आहेत. तरी सुद्धा आवक हम्म. वाढत नाही आहे. तर ही एक बरोबर. इंडिकेशन आहे की जे आपण इंडस्ट्री किंवा जे काही विशेषज्ञ प्रोडक्शन एस्टिमेटेड करत आहात, त्यामध्ये काही ना काही चूक असेल. नाहीतर बरोबर. किसानांनाही, कास्तकारांनाही जर भाव भेटले, तर त्यांनाही विकायचा आहे माल. आज नाही तर उद्या विकायचा आहे. आणि हम्म. ज्यांनी 6,000 मध्ये नाही विकलं, 7,000 मध्ये नाही विकलं, 10,000 पोहोचलेले आहे रेट आणि ते विकत नाही. म्हणजे ह्याची एक आहे की किसान जवळ माल उरलेला नाही आहे. जे आपण म्हणजे ट्रेडर हम्म. असोसिएशन समजतात की फक्त 30 किंवा 35% अरायवल आलेली आहे आणि त्यांना वाटते की बरोबर. 60-70% माल उरलेला असेल. पण मला असं हम्म. निजी वाटते की ही रिव्हर्स केस आहे. म्हणजे 60 किंवा 70% माल निघालेला असतील आणि फक्त 35 किंवा 40% माल उरलेला आहे. कारण 10,000 रेट बघितल्यानंतर कोणीही माल ठेवणार नाही. ते कास्तकार असो, बरोबर. ट्रेडर असो, स्टॉकिस्ट असो, सर्वांनी प्रॉफिट बुकिंग केलेली असेल. प्रॉफिट बुकिंग किंवा आपला माल एक्झिट केलेला आहे. आणि ही जी गव्हर्नमेंट म्हणजे मागच्या 15 दिवसापासून जी हलचल आहे, ती सुद्धा साहजिक आहे. कारण कापूस हा जे क्रॉप आहे, ते फक्त कास्तकारांपर्यंत सीमित नाही आहे. कास्तकार बरोबर. पासून जिनर, टेक्सटाईल, गारमेंट, एक्सपोर्ट, पेंड, ऑइल, तर ही एक खूप मोठी इंडस्ट्री आहे आणि ही फार मोठ्या लोकांना एक एम्प्लॉयमेंट देते. जर हे भाव बघितले तर टेक्सटाईल इंडस्ट्री आणि गारमेंट इंडस्ट्रीला मागच्या वेळेपासून 50 ते 60% भाव जास्त आहे. त्यांना खूप लॉस दिसतंय आणि त्यांचं लॉस कमी व्हायच्या म्हणजे सप्लाय पाहिजे. आपण बघितलं बरोबर. यावेळेस 40% सप्लाय कमी आहे. जर सप्लाय कमी आहे हम्म. तर ती सप्लाय कसं काय वाढणार, हे गव्हर्नमेंटने बघितलं पाहिजे. आणि त्याची एकच सध्याच्या परिस्थितीत एकच आहे की गव्हर्नमेंटला काहीतरी इम्पोर्टला प्रोत्साहन देणार ते म्हणजे. आणि आपले भाव जे आहेत इंटरनॅशनल भावापेक्षा जास्त डिस्पॅरिटी मध्ये नाही आहे. म्हणजे जर जी गोष्ट सुरू झालेली आहे की 10% इम्पोर्ट ड्युटी कमी केली पाहिजे, ती झाली हम्म. सुद्धा तरी जास्त भावात काही 2-4% वर खाली जाणार नाही भारतीय बाजारात. कारण जर ड्युटी कमी केली तर इंटरनॅशनल मार्केटमध्ये भाव वाढणार. जे आईस बरोबर. फ्युचर्स असते इंटरनॅशनल मार्केटमध्ये, ते मागच्या 8 दिवसापासून आपले भारतीय बाजार स्थिर आहे. पण तिथे एक 7 ते 8% तेजी आलेली आहे. तिथे 108 सेंटचे रेट होते. आता 117-118 सेंट झालेला आहे. म्हणजे इंटरनॅशनल बरोबर. मार्केटने अँटिसिपेशन केलेलं आहे की भारतीय हम्म. गव्हर्नमेंट इम्पोर्ट अलाउ करणार आणि इंटरनॅशनल भाव वाढणार. तर बरोबर. ते दिसून येते. आणि एक दुसरी आहे की अ, काही लोक म्हणतात जमाखोरी आहे किंवा होर्डिंग आहे. तर हम्म. अरायवल आलेली नाही आहे, भाव वाढलेले आहे. तर ह्या परिस्थितीत कोणीही होर्डिंग करणार नाही किंवा केली असली 2-4-5-10% तर त्यांनी प्रॉफिट बुकिंग सुद्धा केली असतील. इतकं मोठं असं काही नाही हम्म. आहे की माल आलेला आहे आणि कोणी होर्डिंग केलेली आहे. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की एक दुसरी मांग आलेली आहे की फ्युचर्स बॅन करा. पण फ्युचर्स बॅन बरोबर. करण्याचं हे काही लॉजिक आहे ते काही मला कळत नाही. कारण फ्युचर्समध्ये जे भाव आहेत ते भाव एकदम पॅरिटीवर चालतंय. सध्या जर तुम्ही बघाल कॉटन, जे कॉटन बेल्सचे भाव आहेत ते स्पॉट भावाच्या वर हम्म. फेब्रुवारी किंवा जानेवारी मंथ ट्रेड होत आहे एमसेक्स मध्ये. जर याच्यात स्पेक्युलेशन नाही आहे तर याला बॅन करायची काही गरज नाही आहे. कारण फ्युचर्स बॅन केल्यानंतर
सरळ सरळ कास्तकारांना एक इम्पॅक्ट जाते की गव्हर्नमेंट मंदी आणायची आहे गव्हर्नमेंटला आणि आपण माल विकू. जे सोयाबीन मध्ये झालं, सोयाबीन मध्ये गव्हर्नमेंटने बरोबर. फ्युचर्स बॅन केलं, मार्केट 5-7% 2 दिवसासाठी खाली होतं आणि नंतर स्टडी झालेला आहे. बरोबर. हम्म. तर हे काही लॉजिक म्हणजे फ्युचर्स बॅन करायचं हे तर काही नाही आहे. हा, ड्युटीमध्ये काही फेरबदल होऊ शकते आणि ते झालं तर इंडस्ट्रीला, जे टेक्सटाईल इंडस्ट्री, गारमेंट इंडस्ट्री आहे, त्यांना सपोर्ट भेटणार, कारण त्यांना सप्लाय भेटणार. ह्या वेळेस सप्लाय नाही आहे तर ते म्हणजे मागच्या महिन्यात काही असोसिएशननी संप बोलवलेलं होतं, तर त्यामुळे सप्लाय वाढणार नाही. इम्पोर्ट जर सुरू केलं तर आपल्याला सप्लाय भेटणार, नाहीतर असं म्हणजे आवक जे आहे सध्या 1,80,000 1,90,000 बेल्स हे मॅक्स साईडवर आहे, ही वाढणार नाही. बरोबर. आपल्यासोबत विनय महाजन सर आहेत. आपण हा प्रश्न सरांकडे घेऊन जाऊया की मंत्री सरांनी आता सांगितलं की उद्योगांनी जो काही कापसाचा अंदाज, कापूस उत्पादनाचा अंदाज व्यक्त केलाय, तेवढं कापूस उत्पादन कदाचित आपल्या देशामध्ये होणार नाही. आणि सध्याची जी अरायवल होते, म्हणजे आता जर आपण बघितलं तर सरासरी रेट 9,000च्या दरम्यान आहे, सर्वसाधारण रेट, आणि हायस्ट रेट 10,000च्या आसपास पोहोचलं तरी पण आवक तेवढ्या प्रमाणात नाहीये. आणि शेतकऱ्यांकडे एवढा कापूस असावा, म्हणजे असावा असंही नाही, असं मंत्री सरांचं म्हणणं आहे. तर महाजन सर, नेमकं कापड उद्योगाच्या समस्या काय आहेत? म्हणजे आम्ही सुरुवातीला असं अनुभवलं की जसे कापसाचे रेट वाढत गेले तसे बाहेर म्हणजे दुकानामध्ये कपड्यांचे रेट सुद्धा वाढले. म्हणजे मध्यंतरी एक रिपोर्ट आला होता की कपड्यांचे रेट 30 ते 40% वाढलेले की जसे कापसाचे रेट वाढले. तर मग नेमका हा प्रश्न कसा निर्माण झाला की कापड उद्योग असं म्हणतो की आम्ही सध्या अडचणीत आहे, खाली इकडं जिनिंग आणि सूत गिरण्या म्हणतात की त्यांना प्रॉफिट बुकिंग आहे. तर मग हा प्रश्न नेमका काय आहे, हा मला थोडं समजून घ्यायचा आपल्याला. सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार. आणि अनिलजी, तुम्ही ॲग्रोवनच्या माध्यमातून एक चांगला विषय घेऊन हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपण प्रयत्न करत आहात, त्याबद्दल आपलं अभिनंदन. आणि मला महत्वाचं एक सांगायचं असं आहे की मी जे काही सांगणार आहे ते कुणावरही पर्सनल टीका किंवा कुठल्याही एखाद्या क्षेत्रावर टीका म्हणून नाही सांगत, पण प्रत्येकाच्या समस्या, जसं शेतकरी पासून आम्ही कापड उत्पादक गारमेंटिंग पर्यंतच्या ज्या समस्या आहेत, प्रत्येकाच्या समस्या ह्या असतातच. कुठलाही व्यवसाय असू दे, त्याला समस्या असणारच. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की जसं आमच्या शेतकरी महोदय साहेबांनी, आमच्या बंधूंनी सांगितलं की ह्या वर्षी निसर्गाचा प्रकोप फार मोठा झालेला आहे आणि आम्हाला देखील माहित आहे की कापसाचं उत्पादन हे 30-40% वर घसरून आलेलं आहे. जर ते पूर्ण उत्पादन आलं असतं तर नक्कीच एवढा भाव पण वाढला नसता आणि एवढी तेजी देखील आली नसती. पण महत्वाचं एक कारण असं होते की जे कमोडिटी मार्केट, ज्यामध्ये कॉटन समावेश केला गेलेला आहे, आणि कमोडिटी मार्केटमध्ये डिमांड सप्लायचा कुठलाही संबंध नसतो. एखाद्या दिवशी मार्केट वाढलं की लगेच कापूस बाय करतात, एखाद्या दिवशी मार्केट खाली आलं तर पुन्हा विकायची गडबड असते. जसं मागं सरकारनं साखर उद्योगाला कमोडिटीत सामील केल्यानंतर सरकारनं एक नियम केला होता की जो कमोडिटी मधून साखर खरेदी करेल त्याला कंपल्सरी त्याची डिलिव्हरी घ्यावी लागेल. तो नियम कापसासाठी अजून केलेला नाही आहे. जर कापसाला देखील हा नियम केला तर कमोडिटी मार्केटमध्ये जे सट्टे बाजार चालू आहे, घेणे आणि देण्याचा प्रकार, तो थोडा बऱ्यापैकी थांबेल. आम्ही वेळोवेळी सरकारकडे ही मागणी केलेली आहे. पण आज परिस्थिती अशी आहे की भारतातला कापूस उत्पादक शेतकरी, त्याला भाव जादा का आलेले आहेत त्याचं कारण आमच्या शेतकरी बंधूंनी सांगितलेलं आहे. ते अगदी खरं आहे. पण ज्या वेळेला कापूस त्यांच्याकडून, शेतकऱ्याकडून जिनिंगवाले घेतात आणि जिनिंगवाल्याकडून मग पुन्हा स्पिनिंग मिलकडे जाते. ज्या वेळेला स्पिनिंग मिलकडे कापूस समजा एक उदाहरणार्थ 70,000 रुपयानं गाठ गेली, तर नंतर 4 दिवसात 76,000ला गेली, तर स्पिनिंग मिलवाले काय करतात, शेवट त्यांचा व्यवसाय, त्यांचा नफा कमवणार. स्पिनिंग मिलवाले जुना कापूस जरी असला तरी आजच्या पद्धतीनंच त्याचं स्वतःची विक्री करतात. बरेच आमच्या निदर्शनास मंत्री साहेबांनी जरी सांगितलेलं असलं तरी आमच्या निदर्शनास असं आहे की शेतकरी हा कापूस जास्त दिवस ठेवू शकत नाही, कारण त्याचे कर्ज घेतलेले असतात, त्यांना कर्ज वेळेवर फेडावे लागतात किंवा त्याचं व्याज चालू असते त्यांना. पण जिनिंग नंतर किंवा जिनिंग पर्यंत सुद्धा बरेच जण व्यापारी पैशानं फार
गडगंज आहेत. आमचा आरोप नाही, त्यांचे पैसे आहेत, त्यांनी गडगंज असू देत, पण त्यांच्याकडे पैशाची कॅपॅसिटी पॉवरफुल असल्यामुळं बरेच लोक स्टॉक करून ठेवतात. आणि लिटरली सांगतो अनिल साहेब, 15 जानेवारी उद्या आहे. उद्या नंतर मला वाटत नाही कुठल्या शेतकऱ्याकडे कापूस 1 किलो देखील शिल्लक राहणार आहे. सगळा कापूस हा त्यांनी जिनिंगला दिलेला असणार आहे आणि तिथून पुढं कापूस येणार नाही, म्हणून कापसाचे भाव पुन्हा वाढणार अशी चिन्ह आजपर्यंत दिसतात. आज जरी 9,000, 9,000, 9,500च्या दरम्यान जरी शेतकरी कापूस विकत असला आणि गाठ 72 ते 75,000 जरी स्पिनिंग मिलला जात असली, तरी देखील ते गाठीचे दर पुढं भविष्यात 80 ते 85,000 जातील असं सर्वांचे एक अंदाज आहे, प्रिडिक्शन आहे. आमचं सरकारकडे हेच म्हणणं आहे, आम्ही ज्यावेळेला व्यापार करतो त्यावेळेला आम्हाला कुठलंही सट्ट्याचं टेन्शन आम्हाला नको. आमच्याकडे परिस्थिती अशी आहे की गेल्या 6 महिन्यापासून सुताचे दर भरमसाठ वाढलेले आहेत. त्यामध्ये स्पिनिंग मिल म्हणतात की आम्ही कापूस जादा रेटने घेतल्यामुळे दर वाढवलेले आहेत. ठीक आहे. आमच्या इथं सूत व्यापारी म्हणजे स्पिनिंग मिलचे ज्यांच्याकडे डेपो असतात ते देखील भरमसाठ स्टॉक केलेले आहेत. इथं जे वेअर हाऊस आहेत सगळे फुल आहेत आणि आम्हाला ज्यावेळेला सूत खरेदी करावं लागते, आम्ही शेवट शेतकऱ्यासारखा आम्ही पण एक उत्पादक आहे. आम्हाला आमची पॉवरलूम इंडस्ट्री किंवा गारमेंट इंडस्ट्री बंद ठेवून चालत नाही. ट्रेडर असला तर त्याला त्याची खरेदी थांबवता येते, विक्री थांबवता येते, पण उत्पादक म्हटल्यानंतर शेतकऱ्याला देखील जसं आपलं उत्पादन घ्यावंच लागतंय तसं आम्हाला देखील उत्पादकच आहे म्हणून आम्हाला उत्पादन करावंच लागते, इंडस्ट्री चालूच ठेवावं लागते. आणि बऱ्याच वेळेला आमच्याकडे असं होते साहेब की सुताचे दर आणि कापडाचे दर ह्यांचा जर ताळमेळ घातला तर आम्हाला उत्पादन खर्च आमचं जे आहे ते देखील निघत नाही. आमचा फायदा तर राहिला बाजूला. आमचं मागणं हेच आहे सरकारकडं की तुम्ही जे व्यापार म्हणून जे लोक करतात त्यांच्यासाठी एक संरक्षक काहीतरी पॉलिसी तयार करा. आम्हाला आमचं कापड विकताना आमच्या कॉस्टिंग शिवाय वरती एक नॉमिनल 1%, 2%, 3% काहीतरी प्रॉफिट मिळालं पाहिजे. जसं सरकारनं शेतकऱ्यांसाठी MSP जाहीर केलेली आहे तसं तुम्ही कापडाला देखील एक प्रोटेक्शन द्या आणि त्याच्यावर मग आम्ही कापड उत्पादन करतो आणि कापड विक्री करायचा व्यवसाय करतो. पण आज आम्हाला कोणीही मायबाप नाही आहे. आज सरकार देखील आमच्या समोर अगदी स्पष्ट सांगते की ते तुमचा व्यवसाय तुम्हाला परवडत नसेल तर तुम्ही खुशाल बंद करा, पण आम्ही त्यात काही करू शकत नाही. असं सरकारनं हात झटकलं तरी चालणार नाही. सरकारनं त्याची जबाबदारी घेतली पाहिजे. जे काही जमाखोरी सट्टेखोरी चालू आहे त्याच्यावर आळा घातला पाहिजे, त्यांच्याकडे धाडी टाकल्या पाहिजेत. जसं एखाद्या जीवनावश्यक वस्तू अन्नधान्याचं डाळीचं कोणी जर साठा केला तर त्याच्यावर दर वाढल्यानंतर त्याच्यावर धाडी घातल्या जातात व्यापाऱ्यांच्यावर आणि व्यापाऱ्यांच्याकडे जर तसं साठा सापडला तर त्याच्यावर कारवाई केली जाते. जोपर्यंत कमोडिटी मार्केटचा एक विषय आणि जोपर्यंत हे प्रत्यक्षात ग्राउंडवरचा एक विषय, हे दोन विषय जोपर्यंत सरकार हाताळणार नाही तोपर्यंत कुणीही कंट्रोलमध्ये येणार नाही आणि आम्हाला उत्पादक या नात्यानं आम्हाला सातत्यानं अडचणच राहणार. बरोबर. पण सर आता आपण एक सोयाबीनच्या बाबतीत आता एक काही दिवसांपूर्वी एक अनुभव असा आला की गव्हर्नमेंटने सोयाबीनचं 9 शेतीमालांच्या वायद्यांवर बंदी घातली, म्हणजे वायदे एका वर्षासाठी सस्पेंड केले. पण तरीही कारण माल शेतकऱ्यांच्या हातात होता त्यामुळे शेतकऱ्यांनी माल अजूनही टप्प्याटप्प्याने आणले ना. आपण जर पाहिलं तर सोयाबीनचा रेट हा सध्या 6,000च्या दरम्यान टिकून आहे. तर कापसाच्या बाबतीमध्ये असं खरंच एवढं मोठं होल्डिंग आणि हे होतं असं आपल्याकडे म्हणजे असा काही पुरावा वगैरे आहे का कापड उद्योगाकडे की खूप मोठ्या प्रमाणात होल्डिंग होते किंवा खूप मोठ्या प्रमाणात नफेखोरी होते, आणि आपण हा मुद्दा सरकारकडे मांडला का? हो, नक्कीच मांडला. आम्ही ज्यावेळेला स्मृती इराणी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री होत्या त्यावेळेला त्यांच्यासोबत आमचे कमीत कमी 3 ते 4 मीटिंग झाले. त्यांना आम्ही सगळं निदर्शनाला आणून दिलं. त्यावेळेला आमच्या समस्या कापडाच्या आणखीन सुद्धा होत्या, पण बेस कापड उत्पादन करताना बेस काय लागते? सूत म्हणजे धागा. मग तो मानवनिर्मित धागा असू दे किंवा सुती धागा असू दे, त्याशिवाय आम्ही कापड निर्मितीच करू शकत नाही. आता आपला विषय फक्त सुती धाग्याचा आहे, मानवनिर्मित धाग्याचा विषय नसल्यामुळं सुती धाग्यावर आम्ही तेच म्हटलेलं, CCI कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही केंद्र सरकारची एक कंपनी आहे. केंद्र सरकारच त्याला हँडल करत असते. तुम्ही शेतकऱ्यांचं पूर्ण कापूस CCI मार्फत खरेदी करा. CCI खरेदी केल्यानंतर तुम्ही जिनिंगला द्या. जिनिंगमध्ये देखील त्यांना बराच नफा राहतो. जरी त्यांनी जॉब बेसवर जिनिंगवाले करत असतील तरी त्यांना त्यातनं सरकी जी राहते आणि त्याची पेंड जी होते त्याच्यातनं देखील नफा राहतो, त्याच्यात देखील तेजीमंदी होत असते.
पण जर CCIनं शेतकऱ्यांच्याकडनं MSP वर दरावर कापूस खरेदी केला आणि युनिफॉर्म रेटनं त्यांनी स्पिनिंग मिलला सप्लाय केलं तर आम्हाला देखील युनिफॉर्म रेटनं आम्हाला सूत मिळू शकते. पण जर तेजीमंदी असेल तर त्याचा फायदा गैरफायदा हे प्रत्येक लोक घेणारच. आता मी माझं देखील सांगतो, आमच्या इथं देखील यंत्रमागधारक बरेच पैसेवाले आहेत. त्यांची कॅपॅसिटी आहे यार्न होल्ड करायची, सूत होल्ड करायची. ते ज्यावेळेला मंदी असते त्यावेळेला बऱ्याच मोठ्या प्रमाणात यार्न घेतात, स्टॉक ठेवतात आणि ज्यावेळेला तेजी येते त्यावेळेला कापड चढ्या भावानं विकतात. शेवटी काय झालं, तिथं देखील सट्टाच झाला. आमचं म्हणणं हेच आहे की आम्ही ज्यावेळेला व्यापार करतोय, शेअर मार्केट नो डाऊट तो सट्टाच आहे. ते सट्टा समजूनच लोक त्यात खेळत असतात. कमोडिटी मार्केट नो डाऊट हा देखील सट्टा आहे. पण आम्ही जे कापड उत्पादक किंवा कापूस उत्पादक म्हणून शेतकरी आहे किंवा शेतकऱ्यांचे जे इतर प्रॉडक्ट आहेत, आम्ही एक त्यात व्यापार आणि 2 पैसे मिळवायचं म्हणून करत असतोय. पण त्याचा फायदा आम्हाला न होता हे इतरच त्याचं उचलत असतात. आज छोटंसं उदाहरण, जे शेतकरी महोदय आमचे बंधू आहेत त्यांनी देखील काय म्हटलं की 7,000 पासून त्यांनी अगदी पुढेपर्यंत कापूस विकलंय. ज्याची होल्डिंगची कॅपॅसिटी आहे त्यांनी होल्ड केला, पण ज्याची होल्डिंगची कॅपॅसिटी नाही त्यांनी जे भाव मिळतील त्यावेळी ते देत गेले. थोडक्यात हाच प्रकार जो सट्ट्याचा प्रकार आहे, हेच माझं म्हणणं. बरोबर. मंत्री सर, आता आपलं महाजन सरांनी सांगितलं की वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये जे काही सट्टेबाजी होते त्याच्यामुळे कापड उद्योग हा अडचणीत आलेला आहे. तर आपल्या निदर्शनास असं काही येतंय का की खरंच वायद्यांमुळे खूपच रेट वाढले किंवा खूपच मोठी तेजी येते? कारण आपण सोयाबीनचं एक ताजं उदाहरण मी मागं 2 वेळेसही दिलं की गव्हर्नमेंटने वायद्यांवर बंदी घालूनही सोयाबीन खूप काही पडलं नाही. कारण सध्या जो काही स्टॉकिस्ट आहे तो शेतकरी आहे. आणि शेतकरीच टप्प्याटप्प्याने माल पुढे आणतो. तर मग कापसाचं उत्पादन एकीकडे घटलेलं आहे आणि दुसरीकडे जर शेतकऱ्यांकडे माल आहे आणि तो माल शेतकऱ्यांनी विकावा, कधी विकावा, टप्प्याटप्प्याने शेतकरी विकतोय. तर मग महाजन सर म्हणतायत याला आपण कसं बघतो? मी पार्शली ऍग्री करतो या गोष्टीला की जर बरोबर. स्टॉक कोणी होर्डिंग केलं असेल तर गव्हर्नमेंटने स्टॉक लिमिट लावावी, चेकिंग करावं साठा झालेला आहेत का. पण जे आकडे आलेले आहेत यावेळेस 40% अरायवल कमी आहे. आणि कोणीही व्यापारी म्हणजे व्यापार करणार तर तो प्रॉफिटसाठीही करणार, लॉससाठी कोणीही बरोबर. व्यापार करत नाही. हे इंडस्ट्रीमध्ये लॉस लागते, हे वेगळी गोष्ट आहे. कोणीही व्यापारी 2 पैसे कमवल्यानंतर तो माल विकणार. 10,000चा कापूस बरोबर. आज मला नाही वाटत कोणाची अशी हिंमत असेल की हा स्टॉक करणार 10,000च्या रेटमध्ये. तो फक्त सप्लाय चेन मध्ये जाणार, तो बरोबर. जिनरकडे येणार, जिनिंग होणार, जिनर आपलं बेल्स तयार करणार, तो स्पिनिंग मिलमध्ये जाणार आणि हे टेक्सटाईल बनवून एक्सपोर्ट किंवा रिटेल जे काही आहे ते प्रोडक्शन लाईनमध्ये कन्झम्पशनमध्ये जाणार आहे. ह्या भावात कोणीही स्टॉक लिमिट म्हणजे होर्डिंग करणार नाही. हा, गव्हर्नमेंटने इन्सेंटिव्ह वगैरे दिलं पाहिजे इंडस्ट्रीला, जेणेकरून इंडस्ट्रीची मदत व्हावी लागेल. पण सट्टा हे जे आहे हे प्रत्येक लेवलवर आहे. किंवा कोणतीही आज तुम्ही इंडस्ट्री बघा, आज माल विकत घेऊन आजचे आज जर तुम्ही विकला तर लॉस असणार. ते पल्सेस दाल उद्योग असो किंवा ऑइल इंडस्ट्री असो, त्यांना काही होल्डिंग करावं लागणार आणि नंतर प्रॉफिट भेटते. कारण प्रोडक्शन खूप आहे, खूप इंडस्ट्रीज आहेत. मी नाही विकणार बेल्स 35,000 मध्ये तर कोणी दुसरं विकणार. असं मोनोपली या मार्केटमध्ये काहीही नाही आहे. तर एक स्पेक्युलेशन 2-3% स्पेक्युलेशन होणार. आणि जर M6 ची गोष्ट आहे तर M6 मध्येही होते. 2-3% स्पॉटच्या हिशोबाने कमी जास्त होऊ शकते, पण जास्त नाही. तर हे जे बेसिक फंडामेंटल प्रॉब्लेम आहे, अरायवल नाही आहे. मागच्या 10-15 वर्षापासून कॉटन M6 वर आहे. ह्या वेळेस का इतकी तेजी आलेली आहे? कारण अरायवल नाही आहे. बरोबर. आणि जर तुम्ही डीमॅटची हा सर बोला सर. हा, डीमॅट स्टॉक जर तुम्ही बघाल तर 65 ते 70,000 बेल्स पर्यंत डीमॅट आहे. म्हणजे ह्याच्यात ही डिलिव्हरी असते, दर महिन्याला डिलिव्हरी असते.
कोकोमध्ये 45,000 टनच्या जवळपास कोकुडचे स्टॉक झालेले आहे. तर हे डिलिव्हरी बेस्ड स्पेक्युलेशन आहे, असं नाही की कोणीही विदाउट डिलिव्हरी स्पेक्युलेशन करते. बरोबर. आपण आता इतक्या वेळेपासून चर्चा करतो की कापूस तेजीत आलाय, 10,000पर्यंत गेलाय. पण नेमकं ही जी तेजी आहे ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे का? तर मला नानोटे सरांना हा प्रश्न विचारायचा आहे की सर, खरंच 10,000चा रेट हा शेतकऱ्यांना मिळतोय का? कारण मी पण स्वतः बऱ्याच शेतकऱ्यांशी बोलत असतो, तर 10,000 रुपये रेट मिळाला शेतकऱ्याला बाजार समितीमध्ये, असे उदाहरण बोटावर मोजणे एवढे. तर आपलं काय निरीक्षण आहे, इव्हन आपल्या परिसरामध्ये, किंवा मग तुम्हाला काय वाटतं? साहेब, मला एक थोडंसं याच्या प्रश्न उत्तर देण्यासाठी बोलायचं आहे. बघा, तो 11-12 मध्ये 6,500 भाव झाला होता. तेव्हा पण तेव्हा पण व्यापाऱ्यांना म्हणजे कारखानदारांना परवडलं होतं, सर्वांना परवडलं होतं. मग आता आम्ही 10 वर्षानंतर आम्हाला 10,000च्या वर रेट मिळत असेल तर काय वाईट आहे हो? काय मिळू नये आम्हाला 10,000? बाकी खर्चात खूप साहेब, खर्चात वाढ झाली, निविष्ठात वाढ झाली आहे. दुसरं असं की जे काही आपण आजही आता 10,000 जरी रेट मिळत काही दिसत असतील, तर अशी आता जेव्हा मी शेतकऱ्यात बसतो, अशी कोणत्या नवीन शेतकऱ्याची मानसिकता दिसत नाही की पुढच्या वर्षी पुन्हा कापूस लावायचा. कारण की निसर्ग आणि जे काही खर्च वाढत चाललेला आहे, हा खर्च आता जे आपल्याकडे समस्या आहेत, आपल्या पण समस्या आहेत. तुम्ही थोडंसं आमच्याकडे म्हणजे एक दुसऱ्या नजरेने बघा. कारण की असं नाही व्हायला पाहिजे की भविष्यात कापूस उत्पादक शेतकरी भारतातून कमी होईल. जर असे जर रेट म्हणजे त्यांना भाव द्या, ते जास्त चांगलं दर्जा काढतील, जास्त उत्पादन काढतील. ह्या गोष्टी आपण लक्षात राहू द्या. दुसरं असं की साहेब, 10,000चा भाव जो काही आज दिसतोय, तो हा काही मध्यंतरी काय झालं होती, एकदा 8,000, 8,500, 9,000 मध्ये भाव गेले होते. नंतर भाव 7,500 पर्यंत आले. त्यात बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पुन्हा तेजी आली 500-600 रुपयाची. त्यात बऱ्याचशा शेतकऱ्यांनी तो माल विकला. 8,200, 8,100 मध्ये बराचसा कापूस निघून गेलेला आहे. आता फारच काही 5-10% शेतकऱ्याकडे कापूस असेल, जो काही तो चांगला शेतकरी, जो पैसे धरून म्हणजे ज्याच्याकडे आहेत ते त्यांच्याकडे पैसे असतील तेच शेतकरी आता त्यांच्याकडे कापूस आहे. नाहीतर फार काही कापूस हातात शिल्लक राहिलेला नाही आहे. बरोबर. नानोटे सरांनी एक खूप महत्वाचा प्रश्न तो उपस्थित केला की त्यांनी असं म्हटलं की 2011-12 मध्ये जर कापूस 6,000ने गेला होता, तर आता 10 वर्षानंतर आमचा 10,000 कापूस का जाऊ नये? म्हणजे प्रत्येक वेळेला शेतकऱ्यांनीच का याच्यामध्ये आर्थिक मार खावा? त्याच्या मागे निसर्ग परत खोपलेला असतो. त्याचं उदाहरण आपण यंदाच बघतोय की जवळपास निम्म्याने उत्पादकता घटली. तर माझं सर की म्हणजे मी हा प्रश्न पण आपल्याकडे येतोय की प्रत्येक वेळेला हे शेतकऱ्याकडेच का जातं? की म्हणजे आपण बघितलं की आता जर समजा उद्या, म्हणजे आपण सुद्धा बोलताना म्हटलं की सीसीआयने एमएसपी ने खरेदी करावं. एमएसपी म्हणजे किती? 6,025 रुपये. तर ठीक आहे, म्हणजे गव्हर्नमेंट जे एमएसपी काढतं ते किमान आधारभूत किंमत म्हणजे उत्पादन खर्च पकडून काढतात. पण जर उत्पादकताच निम्म्यावर घटली तर तिथं शेतकऱ्याचं नुकसान कसं भरून निघणार आहे? तर असं न करता तुम्ही जे काय म्हटलात की जे की उद्योगामध्ये म्हणजे शेतकरी आला, आपलं जिनिंग आलं, आपलं सूतगिरणी आलं, आणि कापड उद्योग, हे जे काही स्टेक होल्डर्स आहेत, तर याच्यामध्ये प्रत्येकाच्या वाट्याला काही ना काहीतरी त्या उद्योगातला नफा जावा, असं काहीतरी करता येणार नाही का? प्रत्येक वेळेला हा भार आपण शेतकऱ्यावर ढकलून कसं चालणार आहे? सगळ्यात पहिला अनिलजी मी सांगू इच्छितो की आम्ही म्हणतच नाही की शेतकरीनं नफा मिळवू नये. जशी आमची समस्या उत्पादक म्हणून आहे, तसं शेतकरी देखील एक उत्पादक आहे. त्याला देखील त्याच्या उत्पादनाचा भाव मिळालाच पाहिजे. एमएसपी काढताना सरकारनं दरवर्षी शेतकऱ्यांची उत्पादनाची काय परिस्थिती आहे हे बघूनच त्यांनी त्याचा एमएसपी काढावा. मागच्या वर्षी 6,500 होता, तो ह्या वर्षी देखील 6,500नच खरेदी करावा असं आम्ही अजिबात म्हणणार नाही. त्यांनी पूर्ण भारताचा अभ्यास करून किती शेतकऱ्यांचं पावसामुळे नुकसान झालेलं आहे, त्यांचं उत्पादन खर्च किती वाढलेला आहे, आणि त्या धर्तीवर त्यांनी एमएसपी काढलं तर त्यांना देखील 2 पैसे राहतील, आणि त्यांना 2 पैसे राहिल्यानंतर स्पिनिंग मिलना देखील 2 पैसे राहतील, आणि आमचा व्यवसाय देखील व्यवस्थित सुरळीत चालेल. आता शेतकरी बंधूंनी माझ्या सांगितलं, अगदी बरोबर सांगितलं. त्यातला धरूनच मी पुढे बोलतो की मध्यंतरी कापूस 8,000 पर्यंत गेला. 8,000 नंतर परत तो रिव्हर्स आला, 6,500, 7,200 पर्यंत आला. त्याचं काय कारण आहे? कापूस उत्पादन तर अचानक वाढलेलं नव्हतं की दर खाली यायला, आणि पुन्हा ते 7,200चे आज 9,400, 9,500 पर्यंत गेलेला आहे. म्हणजे ह्याच्यात गंध कुठला येतोय? सट्टेबाजीचाच गंध येतोय, माझं स्पष्ट म्हणणं आहे. शेतकऱ्याला जर पहिल्यापासूनच 8,500 भाव सांगितला असता तर त्यांनी त्याच वेळी पटापट आपला माल विकला असता
आणि त्यांचे पैसे आले असते तर त्यांनी बँकेचं कर्ज भागवलं असतं, त्यांचं व्याज देखील कमी झालं असतं. बरोबर. परंतु तसं झालं नाही. कारण काय झालं की MSP फार कमी होती आणि प्रायव्हेटमध्ये जिनिंगवाले जादा रेटनं घेत होते. नक्कीच शेतकऱ्याचं लालच असणारच आहे की काही ना काही तर ह्या वर्षी आपण 2 पैसे मिळवू, कारण उत्पादन घटलेलं होतं, पावसामुळे सगळं नुकसान झालेलं होतं, बरोबर. खराब झालेलं होतं. आमचं म्हणणं हे नाहीच आहे की शेतकऱ्याला पैसे मिळू नयेत. आमचं म्हणणं हेच आहे की मधली जी नफेखोरी सट्टेखोरी चालू आहे त्याला सरकारनं आळा घालावा. आणि आम्ही देखील शेतकऱ्याप्रमाणे एक उत्पादक आहे, आम्ही देखील व्यापार करतोय. आम्हाला त्या सट्ट्याची कोणतीही झळ. एक छोटंसं उदाहरण देतो तुम्हाला. जे शेतकरी की अचानक मध्यंतरी कापसाचे दर खाली आले, त्याचं कारण हे आहे की इंटरनॅशनल मार्केटमध्ये कमोडिटीवर रोज इथले स्पिनिंग मिलवाले, जिनिंगवाले आणि सूत व्यापारी रोज त्याचा दिवसातनं 10 वेळा ते जाऊन बघतात US कॉटन काय पोझिशन आहे. अभी US कॉटन नीचे जा रहा है, डाऊन कर दो मार्केट. US कॉटन ऊपर जा रहा है. व्यापार हा डिमांड सप्लायवर असतो, पण ह्या वर्षीचं डिमांड सप्लायचं कुठलंही गणित त्याच्यावर नाही आहे. ह्या वर्षी टोटली कमोडिटी मार्केटमध्ये कॉटन वाढलं, सूत वाढवायचं. सूत वाढलं की आम्ही कापड वाढवून विकायचा प्रयत्न करतोय, पण आमच्याकडे तसं डिमांड नाही आहे. म्हणजे काय झालं, जर आमच्याकडे कापडाला डिमांड आहे आणि सूत वाढलं तर आम्ही ते इक्वेशन समजू शकतोय, गणित समजू शकतोय. आमच्याकडे तर कापडाला मागणीच नाही आहे, पण सूत तर रोज वाढायला लागले का, कारण कापूस वाढले. आमचं म्हणणं हेच आहे सरकारला की तुम्ही ही जी मधली चेन आहे, मधली जी लोक आहेत, ठीक आहे, मंत्री साहेबांनी सांगितले कुठलाही व्यापारी पैसे मिळवायला बसलाय, त्याची आर्थिक कॅपॅसिटी जर स्ट्रॉंग असेल तर तो त्यात पैसे इन्व्हेस्ट करणार आणि त्याचा तो फायदा मिळवणार, पण त्याची काहीतरी एक लिमिट असते. आज आम्ही सुताला जीवनावश्यक वस्तूमध्ये सामील करा हे सरकारकडे, केंद्र सरकारकडे वेळोवेळी मागणी करतोय. का सूत जर जीवनावश्यक वस्तूत आलं तर त्याच्यावर बाकीचे जे इसेन्शियल कमोडिटी ऍक्टचे जे काही नियम आहेत ते नियम त्याला लागू होतील. पण सरकार तसं करत नाही. सरकार तर ह्यामध्ये काय नेमकं इंटरेस्ट आहे हे आम्हाला देखील कळत नाही. आमचं म्हणणं एकच आहे, आम्ही व्यापार करायला बसलोय, आम्हाला 2 पैसे मिळवायचे आहेत, आम्ही कोट्यावधीची इंडस्ट्री घातलोय. परिस्थिती अशी आहे की आम्ही त्याचं व्याज आणि हप्ता तर फार लांब, व्याज देखील भरू शकत नाही. म्हणून आम्ही सरकारकडे काय करतोय, अनुदान मागतोय. अनुदान मागायला गेलं की सरकार म्हणतंय परत आला तुम्ही, दरवाली येत आहे, आपलं काहीतरी मागणंच घेऊन येत आहे, किती द्यायचं तुम्हाला, वीज बिलात सबसिडी द्यायची, व्याजाचं अनुदान द्यायचं, कॅपिटल सबसिडी द्यायची. तुम्हाला सबसिडी दिली तर आम्ही काय करायचं. पण टेक्सटाईल इंडस्ट्री आज भारताच्या संपूर्ण भारताच्या टेक्सटाईल इंडस्ट्रीपैकी 50 ते 55% इंडस्ट्री महाराष्ट्रात आहे, एकमेव महाराष्ट्रात. आणि आम्ही किती मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करायला लागलोय, आम्ही किती मोठ्या प्रमाणात सरकारला महसूल द्यायला लागलोय, जीएसटीच्या स्वरूपात असेल किंवा इतर स्वरूपात असेल. आम्ही काय म्हणतोय, आमच्याकडून जे महसूल येते ते पूर्ण खर्च आमच्यावर करा आम्ही म्हणतच नाही, त्यातला 10% वाटा तुम्ही आम्हाला द्या अनुदान स्वरूपात. बरं, अनुदान देखील द्यायचं नसेल तर किमान पॉलिसीज तर अशा करा की आमच्या कापडाला 2 पैसे राहतील आम्हाला. त्याच्याकडे लक्ष नाही आहे कोणाचं. आमचं म्हणणं अजिबात नाही की शेतकरीनं पैसे मिळवू नये. मधला जो काही वर्ग आहे सट्टा करणारा, साठेबाजी करणारा, त्याच्यावर अंकुश आणावं आणि शेतकऱ्याप्रमाणे आमचं देखील MSP त्यांनी कापडाचं जाहीर करावं. बरोबर. मंत्री सर, आपण आता म्हणजे महाजन सरांनी आपल्या म्हणजे त्यांच्या समस्या पुढे मांडलेल्या आहेत. त्यांचं एकच आहे की खालच्या याच्यातल्या स्तरातले म्हणजे जिनिंग असेल किंवा सुताच्या पातळीवर जे काही नफेखोरी होते किंवा तिथे जे काही रेट वाढवले जातात त्यामुळे कापड उद्योग अडचणीत आला आहे. आता कापड उद्योगाने काही मागण्या पुढे गेल्या की म्हणजे वायद्यांवर बंदी घालणं असेल, घरात बंदी असेल किंवा मग आयात शुल्क कमी करणं, या 3 प्रमुख मागण्या आहेत. तर आपल्याला असं वाटतं का किंवा वायदेबंदी केल्यामुळे कापसाचे दर कमी होतील किंवा मग निर्यात बंदी केल्यामुळे कमी होतील, आणि जर आयात शुल्क काढलं तर काय परिस्थिती राहू शकते बाजाराची? इंग्रजीमध्ये एक कहावत आहे, डोंट शूट द मेसेंजर. म्हणजे जो दूतावास असतो, जो आपल्याला एक संदेश आणतो, त्याला तुम्ही मारू नका. वायदे बाजार जे आहे हे इंडिकेशन देतात. आपल्या इकडे वायदे बाजार आहे, इंटरनॅशनल मध्ये वायदा बाजार आहे. इंटरनॅशनल जे कॉटनचे रेट मागच्या वेळेस 70 ते 80 सेंट पर्यंत होते, ते ह्या वेळेस 117 आहे सध्या. तेही 50% वरती आहे. आपल्या इकडे
त्या पॅरिटीमध्ये बाजार चालते. आणि सर्वात बरोबर. स्पेक्युलेशन मोबाईल केव्हा आहे. होतो? स्पेक्युलेशन तेव्हा होतो जेव्हा अरायव्हल चांगली असती. जर अरायव्हल लास्ट इयरच्या हिशोबाने बरोबर असली असती तर हो, हे स्पेक्युलेशन आहे, भाव वाढलेले आहे. ह्या वेळेस अरायव्हलच नाही आहे, तर त्याला तुम्ही सट्टे बाजारला कशा दोष देऊ शकते हे मला काही कळत नाही. म्हणजे कारण सट्टे बाजारमध्ये किंवा वायदे बाजाराने काही अरायव्हल रोखलेली नाही आहे. ते प्रोडक्शन कमी झालेलं आहे किंवा कास्तकारांना वाटते की आमची यावेळेस लागवड जास्त झालेली आहे, तर आम्ही थोडं होल्ड करू. ह्याच्यात कोणीही ट्रेडर मला म्हणजे इतके मोठे मोठे MNC कंपनी आहे इंडियामध्ये ऑपरेट करतात कापसामध्ये, त्यांच्याजवळ ही मागच्या वेळेपेक्षा ह्या वेळेस जास्त माल नसेल, तर सट्टे बाजारला किंवा वायदे बाजारला तुम्ही हे दोष देऊन हे पर्याय नाही. हा, गव्हर्नमेंटला दुसरी मागणी जी आहे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉलिसीज जे आहेत, इम्पोर्ट एक्सपोर्ट डिसिजन जे आहेत किंवा इन्सेंटिव्ह जे आहेत, ते गव्हर्नमेंटने केलं पाहिजे. ते गव्हर्नमेंट याकडे दुर्लक्ष करते. जे एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह काही दिलं हा, म्हणजे आपण आता जर बघितलं की म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारातले कापसाचे दर असतील किंवा आपले दर असतील, जर आपण वाहतूक खर्च पकडला आणि आपला रेट पकडला कापसाचा, तर जवळपास कापूस सारखाच पडतो. म्हणजे आयात कापूस त्याच दराने पडेल आणि आपला कापूस त्याच दराने पडेल. म्हणजे हार्डली 2 ते 3% प्रीमियम आहे. हार्डली 2 ते 3% प्रीमियम असेल. हा, आणि जर निर्यात बंदी जर केली तर आपण जर म्हणत असू की नाही आपलं डोमेस्टिक उत्पादनच कमी आहे, तर मग याच्यामध्ये सुद्धा कापूस तर तेजीतच राहील. नाही, निर्यात बंदी हे काही सोल्युशन नाही आहे. आणि मला वाटते मागच्या वेळेस जे निर्यात बंदी झालेली होती 2011 मध्ये, बरोबर. त्यावेळेस नरेंद्र मोदी हे चीफ मिनिस्टर होते गुजरातचे, आणि त्यांनी फार विरोध केला होता. कारण कापसाचा मोठा प्रोड्युसर स्टेट गुजरात आहे, महाराष्ट्र आणि गुजरात. तर त्यांनी फार मोठी नाराजगी व्यक्त केली होती. आणि हे इलेक्शनसाठी त्यांनी एक मुद्दा चुनलेला होता की कापसासाठी गव्हर्नमेंटने कसं काय भेदभाव केलेला आहे. तर मला काही वाटत नाही की एक्सपोर्टसाठी काही गव्हर्नमेंट रोकथाम करणार. मी ॲग्रोवन आणि आपल्या माध्यमातून सरकारला एक सांगू इच्छितो, निर्यात बंदी केल्यानं कुठलाही त्याचा पर्याय नाही आहे. निर्यात बंदी फक्त निर्यात करताना त्यांनी एक लक्षात ठेवावं की जी भारतातली टेक्सटाईल इंडस्ट्री आहे त्याला पुरेसा कापूस असा शिल्लक ठेवून राहिलेला एक्स्ट्रा साठा तुम्ही निर्यात करा, किंवा जर तुम्ही कापूस आणि सूत निर्यातीऐवजी जर गारमेंट निर्यातीचं जर धोरण घेतलं तर भारतातल्या बेरोजगारांना रोजगार मिळेल, इथला व्हॅल्यू ॲडिशन इथंच होईल. आणि आमच्या कापडाला मागणी आल्यानंतर नॅचरली सूत कन्झम्पशन जास्त होणार. सूत कन्झम्पशन जास्त झालं की कापसाचे भाव वाढणार, ती चेन पूर्ण सगळी कामाला लागणार. आज कसं होते की आमचं कापड निर्यातीला प्रोत्साहन नाही, पण कापूस निर्यातीला प्रोत्साहन आहे. आम्ही विरोध करत नाही, पण इथली इंडस्ट्री मारायला लागल्या आणि बाहेर देशाची इंडस्ट्री जगायला लागल्या. ह्याच्याऐवजी त्यांनी, मी तुमच्या माध्यमातून सरकार पण हेच सांगू इच्छितो, तुम्ही गारमेंट एक्सपोर्टचं निर्यातीचं धोरण घ्या. सगळ्यांनाच काम पण मिळेल, भारताची इंडस्ट्री पण चालेल आणि सगळे दोन पैसे कमवतील त्यात. बरोबर आहे. आपण आता चर्चेला इथं थांबूयात. आपण आता बघितलं की मंत्री सरांनी सांगितलं की म्हणजे निर्यात बंदी करून एक सोल्युशन आणि नरेंद्र मोदी सरकारचा एका अजेंडा असणार नाही, कारण त्यांनी विरोध केलेला होता. वायद्यांवर बंदी घालूनही कापसाचे दर काही कमी होणार नाहीत. तसेच जर आयात शुल्क कमी केलं आणि कापूस आयात करायचा म्हटला तरी आंतरराष्ट्रीय बाजारही तेजीत आहे, त्यामुळे काही कापूस स्वस्त होणार नाही किंवा देशांतर्गत कापसाचे दरही पडणार नाही. महाजन सरांनी इथे एक महत्वाचा मुद्दा मांडलाय की जरी खाली कापसाचं जी तेजी आहे त्याचा लाभ शेतकऱ्यांना थोडाफार मिळत असला तरी मधला जो वर्ग आहे, जिनिंग आहे किंवा सुतगिरणी आहे, त्या पातळीवरतीच तपेखोरी जास्त होते. त्यामुळे कापड उद्योग अडचणीत आलेला आहे. या चर्चेचा सार आपण एवढाच घेऊया की जे शेतकरी आहेत किंवा ज्यांच्याकडे कापूस आहे, तर सोमवारी काय बैठक होणार आहे अशी एक चर्चा चालू आहे सध्या. त्याच्यानंतर जे काही निर्णय होतील, म्हणजे वायदेबंदी जरी झाली तर मंत्री सरांच्या म्हणण्यानुसार कापसाचे दर काही कमी होणार नाही. जसं आयात जर करायची म्हटली तर कापूस स्वस्त उपलब्ध नाहीये. आपण इथे थांबूयात. ताज्या अपडेटसाठी भेट द्या agrowon.com वर.